म्हणजे अशी प्रकारची घटना घडते? मला या घटनेबद्दल काही देखील माहिती नाही। आज विधिमंडळाच्या 288 आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते। मी देखील त्याच्यामधला एक आमदार आहे, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। मला याच्यातली काही कल्पना नाही। याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरणार आहे। त्याच्यामुळे मला त्या विषयाची माहिती नसताना बोलणं हे खरोखरच योग्य नाही। पण असं अनेक वेळेला दिसून येतंय की अनेकांना दिलासा मिळतोय, क्लीन चिट मिळत आहेत, त्याआधी आरोप होत आहेत आणि त्यानंतर क्लीन चिट मिळते, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे तरी आज मी फक्त महाराष्ट्राच्या जनतेनं जे आम्हाला महायुतीला मॅन्डेट दिलेला आहे, आम्ही 234 पेक्षा जास्त आमदार विधिमंडळामध्ये महायुतीचे निवडून आलेलो आहोत आणि ते शपथ घेणार आहोत। या संदर्भातलीच मला माहिती आहे। त्याच्यामुळे अजितदादांच्या बाबतीतली काय नक्की माहिती आहे याची माहिती घ्यावी लागेल। म्हणजे विधान परिषदेचं सभापती पद याच अधिवेशनात दिलं जाऊ शकतं का, ठरवलं जाऊ शकतं का? आणि पहिल्या महिला सभापती म्हणून नीलम गोरे तुमच्या संधी मिळू शकते? मला याच्यातली काहीच कल्पना नाही, कारण हे सगळे अधिकार शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीतला निर्णय घेतील। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून महायुती म्हणून हे निर्णय घेणार आहेत, मित्रपक्षाला बरोबर घेऊन। त्याच्यामुळे हे सगळे निर्णय लवकरात लवकर होतील। देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान आहे। त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला मनसेसोबत युती करण्यास रस आहे। कसं पाहता या विधानाकडे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय तुम्ही सांगताय त्या माहितीवरनं जर घेतला असेल किंवा जाण्याची इच्छा असेल तर त्यांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय असू शकतो। आम्ही शिवसेना म्हणून काम करतो। या बाबतीतला देखील निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या शिवसेना पक्षाचे ते मुख्य नेते आहेत। या बाबतीत देवेंद्रजी त्यांच्याशी देखील चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील। धक्कादायक बाब म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि सर्वाधिक 317 शेतकरी आत्महत्या ज्या आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। आत्महत्येबाबत देखील काही आत्महत्या होऊ नयेत म्हणून मागच्या सरकारमध्ये आपल्याला माहीत असेल की अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत। या सरकारमध्ये देखील आत्महत्यांचं प्रमाण कमी होऊन ह्या पूर्णपणे थांबाव्यात यासाठी आम्ही काम करू आणि अतिशय कायमस्वरूपी तोडगा या संदर्भातला शेतकऱ्यांच्या बाबतीत